सोबत बोलण्यासाठी आहेत अभयदादा साळुंके सर. हा जो मॅन्डेट आपल्याला मिळालेला आहे आणि बहुमताचा आकडा आपण या ठिकाणी पार केलेला आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? लातूरच्या जनतेनं सिद्ध केलंय, कितीही कोणी नाटकं केले, लातूरच्या जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि कितीही लांडगे जमा झाले तरी अमित देशमुख नावाच्या वाघाची शिकार करू शकत नाहीत. आणि लातूर कालही आजही आणि उद्याही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या, दिलीपराव देशमुख साहेबांच्या, चाकूरकर साहेबांच्या विचारावर अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखालीच वाटचाल करेल आणि लातूरची जनता अमित साहेबांच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी, वंचितच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर, या निवडणुकीमध्ये काही प्रचाराच्या दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्याचाही फटका BJPला बसलेला दिसतो आणि काँग्रेसला याचा काही फायदा झाला असं आपल्याला वाटतं का? म्हणजे रवींद्र चव्हाण मूर्ख आहे, त्याचा काही विषय नाही. त्याचा फटका बिटका काही विषय नाही, की लातूरचा रेग्युलर कौल आहे आणि निलंग्याच्या आमदाराची मस्ती त्यांचे नाटकं इथं चलत नाही, म्हणूनच सांगितलं होतं की लातूरातील लोक. आणि यानंतर आता जे आपण रॅली काढणार आहात आणि हा जो जल्लोष आहे, या रॅलीमध्ये जे मागच्या रॅलीमध्ये आपण पाहिला असेल, काय म्हणतो लातूर हा एक डायलॉग होता, आता काय सांगतात जनतेनं सगळं म्हणून दाखवलंय. आम्हाला त्यांच्यासारखे कोणते नाटक करायचे गरज नाही. धन्यवाद.